नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या ऑनलाईन स्टडी प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आपली इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम ही एक नवीन बॅच लॉन्च होती आज 9 सप्टेंबर 2024 पासून आणि त्याचं पहिलं डेमो सेशन आहे तयारी विज्ञान तंत्रज्ञान विषयाची। ही सिरीज पुढे 2-3 दिवस कंटिन्यू राहणार आहे। वेगवेगळ्या विषयांसह वेगवेगळे त्या विषयाचे तज्ञ शिक्षक तुम्हाला येणार आहेत ते विषय घेऊन। तर या सिरीजची सुरुवात करत असताना बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलेलं आहे तयारी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाची आणि याच्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये बरेच समज गैरसमज असलेले दिसून येतात। जसं हा विषय खूप डिफिकल्ट आहे, याचे क्वेश्चन आम्हाला सोडवता येणं शक्य नाही, याचे क्वेश्चन कुठून येतात हेच कळत नाही, याची तयारी कितीही केली तरी कमी पडते, कशा प्रकारे प्रिपरेशन केली पाहिजे हेच कळत नाही, किती रिसोर्सेस वापरू कारण याला एक स्पेसिफिक रिसोर्स अवेलेबलच नाहीये, मग आम्ही कशी तयारी करायची, कशा प्रकारे याचा अप्रोच ठेवला पाहिजे म्हणजे आम्हाला एक्झॅक्टली कळेल की प्रश्न कुठून आणि कशा प्रकारे येतात। याचा सिलेबस तर 4 लाईन मध्ये दिलेला आहे, मग या सिलेबस मध्ये एक्झॅक्टली काय काय विचारतात हे नाही कळत। तर मग आपण बघा, आज प्रत्येक मुद्द्यावर या चर्चा करणार आहोत। बेसिकली आपण विज्ञान म्हणजे काय, तंत्रज्ञान म्हणजे काय, याचं महत्त्व काय आहे, अभ्यास का केला पाहिजे, पूर्व परीक्षेमध्ये याचे इम्पॉर्टन्स कसं आहे, मुख्य परीक्षेमध्ये कसं आहे, याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात, याचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसला टोटली आपण डिकोड करणार आहोत यामध्ये। ठीक आहे, तर या सगळ्या मुद्द्यांवर आता आपण चर्चा स्टार्ट करूया। ठीक आहे, तयारी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाची बघा। आता विज्ञान म्हणजे काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। जोपर्यंत तुम्हाला हे नाही कळणार तोपर्यंत तुम्हाला याचा अभ्यास का केला पाहिजे आणि बेसिक म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण कोणताही विषय घेतो तो विषय करत असताना त्या विषयाची मेन थीम कळली पाहिजे, तुम्हाला मेन कन्सेप्ट कळली पाहिजे, अप्रोच कळला पाहिजे, मगच तुम्हाला त्या विषयाची व्यवस्थित तयारी करता येणार आहे। मग विज्ञान म्हणजे काय बघा, विश्वातील अनेक घडामोडी संदर्भात मानवाने संपादन केलेले सूत्रबद्ध ज्ञान म्हणजे काय आहे विज्ञान। विश्वातील अनेक घडामोडी संदर्भात मानवाने संपादन केलेले ज्ञान, सूत्रबद्ध ज्ञान ते पण म्हणजे काय विज्ञान। म्हणजे बघा, आपल्या निसर्गामध्ये अनेक घटना घडत असतात, अनेक गोष्टी घडत असतात, पण आपण त्याच्याबद्दल अज्ञात असतो। ठीक आहे, आणि त्या अज्ञात गोष्टीचा जो शोध घेतला जातो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो विज्ञान। म्हणजे बघा, 2 कीवर्ड्स याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत। नैसर्गिकपणे ज्या काही घटना घडतात, ज्या काही क्रिया घडतात, ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत, अशा सगळ्या गोष्टींचा क्युरियसपणे जो शोध घेतला जातो, नैसर्गिकपणे उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा अज्ञात म्हणजे तेही कसल्या गोष्टींचा ज्या आपल्याला ज्ञात नाहीत, ज्याचं आपल्याला नॉलेज नाहीये, अशा गोष्टींचा शोध घेणे याला काय म्हणतात विज्ञान। याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपण पुढे घेणार आहोत। ठीक आहे, आधी कन्सेप्ट समजून घ्या की विज्ञान म्हणजे काय। नैसर्गिकपणे अज्ञात ज्या गोष्टी आहेत म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहिती नाहीये पण नॅचरली घडतीये किंवा अवेलेबल आहे, तिचा आपण शोध लावतोय, त्याला विज्ञान म्हणतात। ठीक आहे, आणि या विज्ञानाच्या शाखा कुठल्या कुठल्या आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या याच्या शाखा आहेत, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र। ठीक आहे, आता बघा तंत्रज्ञान म्हणजे काय। आता तंत्रज्ञान म्हणजे काय आहे तर वैज्ञानिक ज्ञानाचा, जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं, सूत्रबद्ध ज्ञान जे आपल्याला प्राप्त झालं, त्या वैज्ञानिक ज्ञानाचा मनुष्याने स्वतःच्या जीवनात प्रत्यक्ष केलेला वापर, मनुष्याने स्वतःच्या जीवनात प्रत्यक्ष केलेला वापर म्हणजे काय तंत्रज्ञान, प्रत्यक्ष केलेला वापर। इथे आपण एक बेस्ट एक्झाम्पल घेऊ। मेरी क्युरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोणाला माहिती नाहीये? मेरी क्युरी कशाचा शोध लावला आणि कशासाठी नोबेल पारितोषिक मिळालं, कोणी सांगेल मला? बघा, मेरी क्युरी यांनी रेडियम आणि रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स, रेडिओ ऍक्टिव्ह रेज म्हणजे
बेसिकली रेडियम आणि रेडिओ ऍक्टिव्हिटी याचा शोध लावलेला दिसून येतो. आता रेडियमचा शोध म्हणजे काय, तर त्यांनी शुद्ध रेडियम, प्युअर रेडियम हे सेपरेट केलं निसर्गामधून. निसर्गामध्ये ऑलरेडी होतं रेडियम, त्याला काय केलं त्यांनी, शुद्ध त्यातून बाजूला काढलं रेडियम. ठीक आहे, हा एक त्यांचा शोध आहे. बघा, दोन वेगळे शोध आहेत त्यांचे, लक्षात घ्या. आणि रेडिओ ऍक्टिव्हिटी, ठीक आहे, रेज आहे ते, ठीक आहे, ही रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे, याचा एक शोध लावला. आता हे काय झालं, हे आहे विज्ञान. याच्यासाठी त्यांना 1911 मध्ये आणि याच्यासाठी 1903 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. 1911 मध्ये जे रेडियम सेपरेट करण्यासाठी नोबेल मिळालं ते त्यांना केमिस्ट्रीमध्ये मिळालं. बघा, लक्षात घ्या, मी काय सांगते ते मुद्दे लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की विज्ञान आणि तंत्रज्ञान फरक. केमिस्ट्री आणि इथे कुठला आहे, फिजिक्स. रेडिओ ऍक्टिव्हिटी हे 1903 मध्ये त्यांनी शोध लावलेला आहे आणि त्याच्यासाठी फिजिक्स साठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आणि प्युअर रेडियम जे सेपरेट केलं, आयसोलेट केलं त्यांनी, त्याच्यासाठी 1911 त्यांना केमिस्ट्रीमध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. तर हे काय आहे, अज्ञात असलेल्या गोष्टींचा त्यांनी शोध लावला, बरोबर, पण जे नैसर्गिकरित्या अवेलेबल होतं याला काय म्हणणार आपण, विज्ञान. बघा, मुद्दा लक्षात घ्या. आता ही जी रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे, या रेडिओ ऍक्टिव्हिटीचा आपण वापर कशामध्ये करतो, तर या रेडिओ ऍक्टिव्हिटीचा वापर आपण कशामध्ये करतो, तर याचा वापर आपण जो आहे तो मेडिसिन मध्ये करतो. कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी, कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. याला काय म्हणणार आपण, याला म्हणणार तंत्रज्ञान. लक्षात घ्या, याला काय म्हणणार आपण, तंत्रज्ञान. त्यांनी जे अवेलेबल होतं त्याचा शोध लावला, बरोबर. मग याचा आपण आता वापर कुठे कुठे करायचा याच्यावरही त्यांनी काम केलं. त्याचे मेडिसिनल जे हे होते, उपयोग होते, औषधामध्ये त्याचा कुठे कुठे वापर करता येईल याच्यावरही त्यांनी काम केलेलं दिसून येतं. आणि पुढे जाऊन जे फ्युचर सायंटिस्ट होते त्यांच्यासाठी एक त्यांनी वे ओपन करून ठेवला, राईट. तर यामधून मग काय झालं, कॅन्सरच्या ट्रीटमेंटवर याचा वापर होऊ लागला. त्याला आपण काय म्हणणार आहे, तंत्रज्ञान. लक्षात घ्या, फरक लक्षात आला विज्ञान आणि तंत्रज्ञानचा. विज्ञान काय आहे आणि तंत्रज्ञान काय आहे, आणि बेसिकली या दोन्ही गोष्टी इंटरलिंक आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला विज्ञानाचाही अभ्यास करणं आहे, त्याशिवाय तुम्हाला तंत्रज्ञान कळणार नाही. मग आता या विषयाचा अभ्यास का करावा, स्पेसिफिकली UPSC मध्ये किंवा MPSC मध्ये जी स्पर्धा परीक्षा आहे. आता जर आपण बघितलं UPSC किंवा MPSC 2025च्या दृष्टीने तर सेमच आहे, बरोबर, सिलेबस सेमच आहे. मग याच्यामध्ये का अभ्यास करायचा बरं, मॅडम याचं वेटेज थोडं आम्हाला कमी वाटतंय, मग खरंच आम्ही याचा अभ्यास केला पाहिजे का, याला एवढा वेळ दिला पाहिजे का. ठीक आहे, तर बघा याच्यावर आपण काही गोष्टी बघूया. सगळ्यात मेन विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचा समावेश बघा. मी समावेश म्हणते, समावेश कोणकोणत्या विषयामध्ये आपल्याला दिसून येतो. सगळ्यात पहिलं इतिहास. इतिहासामध्ये औद्योगिक क्रांती आहे ना, आपल्याला औद्योगिक क्रांती सिलेबसचा पॉइंट. औद्योगिक क्रांती आहे, मग औद्योगिक क्रांती झाल्यामुळे जागतिक स्तरावर कशा प्रकारच्या घडामोडी झाल्या, कशा प्रकारे आर्थिक राष्ट्रवाद निर्माण झाला, वसाहतीकरण कसं झालं, वसाहतवाद कसा निर्माण झाला, ब्रिटिश भारतात का आले, याचं सगळ्याचं मूळ काय आहे, औद्योगिक क्रांती, बरोबर आहे ना. मग जर ती औद्योगिक क्रांती, हे औद्योगिक क्रांती म्हणजे काय आहे, विज्ञान तंत्रज्ञान आहे. या क्रांतीमध्ये नवीन नवीन शोध लागले, बरोबर आहे ना, आणि त्या शोधांचा परिणाम होता बदलतं जग जे होतं ते. त्यामुळे इथे तुम्हाला त्याचा अभ्यास करणं गरजेचंच आहे, समजून घेणं गरजेचं आहे. दुसरं आहे भूगोल. भूगोलामध्ये बघा डायरेक्टली टॉपिक आहेत तुमचे, हवामान अंदाज, रिमोट सेन्सिंग, ठीक आहे, अशा प्रकारचे काही टॉपिक दिलेले आहेत. GIS आहे, दिलंय ना तुम्हाला याच्यामध्ये, जॉग्राफीमध्ये, जे तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही फोरकास्ट नाही करू शकणार.
बरोबर आहे ना. हवामान या टॉपिक मध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे हे. बऱ्याच गोष्टींमध्ये तसे इम्पॉर्टंट आहे, पण बेसिकली त्या टॉपिक मध्ये ते जास्त इम्पॉर्टंट आहे. राज्यशास्त्रामध्ये बघा तुम्हाला ई प्रशासन हा घटक दिलेला आहे, तुम्हाला इथं पण आहे तो. अर्थशास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर पायाभूत सुविधा, ऊर्जा, रेल्वे, विमानतळ, जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहेत त्या विदाउट सायन्स अँड टेक्नॉलॉजी होणार आहेत का? इज इट पॉसिबल? शक्य आहे ते? आहे का शक्य? कधीच शक्य नाही, लक्षात घ्या. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आजच्या प्रत्येक विषयाचा बेस आहे असं आपण म्हणू शकतो. आणि नीतिशास्त्रामध्ये निर्णय क्षमता. आता निर्णय क्षमतेशी काय संबंध बाबा? बघा, तुम्हाला जितकं अपडेटेड नॉलेज असेल तेवढी डिसिजन कपॅसिटी तुमची स्ट्रॉंग असते ना, तेवढा कॉन्फिडन्स लेवल हाय असतो. प्लस कसं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, इमोशनल कोशंट असेल, ठीक आहे, हाऊ टू टॅकल दिस. तर याला जर तुम्हाला बेस सायन्स माहिती असेल तर तुम्हाला या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे टॅकल करता येतात, ह्याची उत्तरं पण खूप चांगल्या प्रकारे लिहिता येतात. त्यामुळे नीतिशास्त्रामध्येही हे महत्वाचं आहे. अजून ऍडिशनल काही आहे, जसं आपण म्हणू शकतो निबंध लेखन. निबंध लेखनामध्ये सुद्धा उपयोगाचं आहे ना विज्ञान तंत्रज्ञान. तुम्हाला बरेच एक्झाम्पल्स देता येतील. तुमचा जेव्हा निबंध लिहिता त्या निबंधामध्ये कोणत्याही प्रकारचा निबंध आला तरी तुम्ही कशा प्रकारे त्याला रिलेट करता, त्यानुसार तुम्हाला मार्क्स अवेलेबल होतात की नाही. तर तुम्हाला इथेही त्याचा फायदा होऊ शकतो. येस, ठीक आहे. आता हा झाला विषयांचा पार्ट. आता बघा, प्रत्येक विषयामध्ये कनेक्टेड आहे. UPSC MPSCचा जो सिलेबस आहे तो सेम आहे बघा सध्या 2025 पासून. तर यामध्ये प्रिलिम असेल किंवा मेन्स असेल, दोन्हीचा सिलेबस सेम असल्यामुळे आपण दोन्ही परीक्षांच्या हिशोबाने आपण इथे सगळं कशा प्रकारे तयारी करायची आहे हे घेत आहोत. यामध्ये मग बेस घेताना आपण काही UPSCचे प्रश्न घेतलेले आहेत, पुढे प्रीचे पण असतील आणि किंवा मेन्सचे असतील, ठीक आहे. तर त्या पद्धतीने बेस पकडून आपण त्या पद्धतीने प्रिपरेशन स्टार्ट करायची आहे. आता इथे कसं आहे, पूर्व परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर इथे ऑन अन ॲव्हरेज क्वेश्चन UPSC किंवा MPSC 10 ते 20 येतात, ठीक आहे. 10 ते 20 म्हणजे 15 UPSC ला असू शकतात आणि 20 ते 22 ॲव्हरेज आहे MPSC ला, राईट. एवढे प्रश्न येतात. जर तुम्ही याचं डिकोडिंग केलं या प्रश्नांचं तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यामधले जवळपास 50% प्रश्न बघा, 2 मार्क्सला एक क्वेश्चन असतो आणि जवळपास 50% क्वेश्चन म्हणजे 9 ते 10 क्वेश्चन हे म्हणजे वेटेज किती झालं याचं, ऑन एन ॲव्हरेज 20 गुण. हे प्रश्न टेक्नॉलॉजी बेस असतात, आणि या टेक्नॉलॉजी बेस्ड क्वेश्चन मध्ये ऍक्च्युली कोणत्या टेक्नॉलॉजीवर आधारित प्रश्न विचारतात हे तर करंट रिलेटेड टेक्नॉलॉजी बेस्ड क्वेश्चन असतात हे. मग यासाठी आपण काय केलेलं आहे, आपण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आता त्यांनी काय केलेलं आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जो सिलेबस दिलेला आहे तो काय दिलेला आहे तुम्हाला, सामान्य विज्ञान, जनरल सायन्स, बरोबर, एवढंच दिलेलं आहे. मग आता आपण जनरल सायन्सला डिकोड केलं. जनरल सायन्समध्ये काय काय येतं, तर फिजिक्स येतं, केमिस्ट्री येतं आणि बायोलॉजी येतं. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. मी जे हे कीवर्ड्स लिहिलेत ना, एवढे जरी तुम्ही कीवर्ड्स प्रिपेअर केले, याचे एक एक पेज जरी तुम्ही नोट्स बनवल्या तरी तुमचं ना बेस्ट प्रिपरेशन होतंय प्रिलिमचं, लक्षात घ्या. अँड इव्हन तुमचा बेस तयार होतोय मुख्य परीक्षेसाठी, ठीक आहे. तर हे जे कीवर्ड्स आहेत, फॉर एक्झाम्पल भौतिकशास्त्रामध्ये आतापर्यंत UPSC किंवा MPSC ने विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं अनालिसिस करून आपण हे कीवर्ड्स काढलेले आहेत की जनरली विचारले जाणारे क्वेश्चन या कीवर्ड्स मधून येतात. आता हे कोणकोणते आहेत बघा, फिजिक्समध्ये ॲटम आहे, मिरर्स, लाईट, EM स्पेक्ट्रम, रेडिओ फ्रिक्वेन्सी, TV, कॉम्प्युटिंग, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, AM आणि FM. हे काय आहे, कशा प्रकारचं आहे, कसं काम करतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून काढायच्या आहेत एका पेजवर. झालं तुमचं फिजिक्स रेडी,
रसायनशास्त्र एका पेजवर म्हणजे अख्खं सगळं एका पेजवर नाही, लक्षात घ्या. ॲटमवर तुमच्या 1-2 पेजच्या नोट्स रेडी झाल्या पाहिजेत. मिरर्सवर तुमच्या 1-2 पेजच्या नोट्स रेडी झाल्या पाहिजेत विथ PYQ अनालिसिस. प्रश्न कसे येतात त्यानुसार. म्हणजे असं नाहीये की मिररवर चला ठीक आहे बेसिक काहीतरी 4 लाईन लिहिलं आणि झाले नोट्स रेडी. याच्यातून फायदा नाही होणार. ठीक आहे. रसायनशास्त्रामध्ये बघा एलिमेंट, कंपाऊंड, लिटमस, ACDC आणि वॉटर याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. जीवशास्त्रामध्ये सेल, फ्लोरा, फॉना, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगी, डिसीजेस, विटॅमिन्स, मिनरल्स. ठीक आहे. तर या घटकांवर आपल्याला काम करायचं आहे. एवढ्याच घटकांवर जरी तुम्ही काम केलं तरीही तुमचं बऱ्यापैकी विज्ञान कव्हर होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या कीवर्डची PDF देणार आहे, त्यामुळे लिहून घेऊ नका. ठीक आहे. तर या पद्धतीने जर आपण डिकोड केलं तर आपली प्रिपरेशन व्यवस्थित होऊ शकते बघा. ठीक आहे. तर हे झालं प्रिलिमचा पार्ट. प्रिलिमचा वेटेजही लक्षात आलं तुम्हाला. बेसिक सायन्स आणि टेक्नॉलॉजी कनेक्टेड आहेत बघा गोष्टी. ठीक आहे. आता मेन्स मध्ये याचं वेटेज कसं आहे, तर मेन्स मध्ये जर आपण बघितलं तर बघा आपण 2015 पासून 2021 पर्यंत अनालिसिस केलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं आपण आता प्रिलिमचं फक्त जनरल सायन्स बघितलं, पण इथे आपण सायन्स इन टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट या तिन्ही गोष्टी एकत्रित केलेल्या आहेत. या तिन्ही गोष्टी वेगळ्या करणं शक्य आहे का? शक्य आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट आणि सायन्स टेक सेपरेट करणं शक्य आहे का? प्रश्न येतानाही तुम्हाला बघा इंटरलिंक येतात. प्रश्न येताना सुद्धा तुम्हाला इंटरलिंकच येतो. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपण हे एकत्र केलेलं आहे आणि याचं ऑन एन ॲव्हरेज जे वेटेज आहे 60 ते 100 मार्क्स. 60 ते 100 मार्क्स एवढं वेटेज आहे. मग याचा अभ्यास आपण केला पाहिजे ना. मेन्सला जर 60 ते 100 मार्क्सचं वेटेज असेल आणि प्रिलिमला किती 15 क्वेश्चन ऑन एन ॲव्हरेज आपण जर पकडले तर 30 मार्क्सचं वेटेज आहे. सो आपण अभ्यास केला पाहिजे ना या विषयाचा. मुख्य परीक्षेचा आता आपण अभ्यासक्रम बघणार आहोत. मग आता एवढं वेटेज आहे तर यामध्ये बघा अभ्यासक्रम डिकोड करताना आपण डिझास्टर मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंटचा सिलेबस डिकोड नाही करत आहोत. इथे फक्त सिलेबस आपण घेतलेला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानचा. प्रश्न येताना मात्र तुम्हाला इंटरलिंक येतात. एन्व्हायरमेंटच्या लेक्चरमध्ये तुम्ही एन्व्हायरमेंटचं डिकोडिंग बघाल सिलेबसचं कसं आहे. ठीक आहे. बेसिक प्रिपरेशन करताना तुम्हाला सेपरेटलीच करायची आहे. तुमचा प्रत्येक विषयाचा जेव्हा बेस पक्का होईल ना, त्या बेस पक्का झाल्यानंतरच तुम्हाला इंटरलिंक करायचं आहे. एन्व्हायरमेंट असेल, सायन्स टेक असेल किंवा डिझास्टर मॅनेजमेंट, पण पहिला बेस पक्का करायचा आहे आपल्याला. त्यामुळे आपण बेसिकली आता मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो विज्ञान आणि तंत्रज्ञानचा बघणार आहोत. बघा तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये असं 4 लाईनमध्ये सिलेबस दिलेला आहे. काय काय दिलंय? विज्ञान व तंत्रज्ञान, विकास आणि त्याचा दैनंदिन जीवनातील वापर आणि परिणाम. ठीक आहे. दुसरा मुद्दा काय आहे? विज्ञान तंत्रज्ञानामध्ये भारतीयांचं यश. एक पहिलं काय आहे? वापर आणि परिणाम. कशामध्ये? दैनंदिन जीवनातील वापर आणि परिणाम. दुसरा मुद्दा काय आहे? भारतीयांचे यश. बघा काही शब्द ना तुम्ही कीवर्ड समजून घ्यायचे आहेत या सिलेबस मधले. तिसरं काय आहे? तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण, लक्षात ठेवा. आणि चौथा मुद्दा काय आहे? तर पुढील क्षेत्राबद्दलची जागरूकता, अवेअरनेस तुम्हाला असला पाहिजे. तर आपण हा डिकोड करूया थोडंसं. बघा पहिला मुद्दा काय होता सिलेबसचा आपला? विज्ञान व तंत्रज्ञान, विकास आणि त्याचा दैनंदिन जीवनातील वापर आणि परिणाम. मग आता वापर आणि परिणाम, जसं आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान यातला डिफरन्स बघितला, तर याला आपण डिकोड कसं करणार आहोत? तर वापर आणि परिणाम कसं आहे? म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आता हे पण पुन्हा असेच आहेत कीवर्ड्स जे मागचे 4-5 वर्षांचे जे क्वेश्चन आलेले आहेत UPSC ला त्याच्यावरून आपण हे कीवर्ड्स काढलेले आहेत की ऑन एन ॲव्हरेज याच्यावर क्वेश्चन विचारले जातात मॅक्सिमम. तर यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे क्लाउड कम्प्युटिंग, क्वांटम फिजिक्स किंवा क्वांटम कम्प्युटिंग, वायरलेस, VLC, LAN, WAN, इंटरनेट ऑफ थिंग्स, 5G, 4G, वायफाय, इमर्जिंग ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या. ठीक आहे. आता पुढे जेव्हा अभ्यास कसा करायचा हे डिस्कस करणार आहोत तेव्हा हा मुद्दा तुम्हाला क्लिअर होईल.
इमर्जिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय. आता मला यामध्ये एक सिंपल क्वेश्चन विचारायचा आहे, मी खूप डिफिकल्ट नाही विचारणार आहे तुम्हाला. हे जे VLC आहे, आपण VLC मीडिया प्लेयर म्हणतो ना, VLC मीडिया प्लेयर. तर या VLCचा लॉंग फॉर्म कोणाला माहिती आहे? कधी आपण क्युरिओसिटी ठेवली का? एवढे शॉर्ट फॉर्म्स बघतो आपण की खरंच या शॉर्ट फॉर्म्सचा अर्थ काय आहे, फुल फॉर्म काय आहे, हेच तुम्हाला दैनंदिन वापरात ज्या गोष्टी आपण वापरतो ना, हीच क्युरिओसिटी ठेवायची आहे आणि याच क्युरिओसिटीने तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे. तर या प्रकारचे जे कीवर्ड्स आहेत हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे बघा, जे विज्ञान आहे त्या विज्ञानाचा जे ॲप्लिकेशन्स आपण वापरतो, फॉर एक्झाम्पल आपला मोबाईल फोन असेल, इंटरनेट असेल, जसं 5G 4G वायफाय हे आपण टाकलंय ना, लॅन वॅन IoT वायरलेस, आपण खूप इझिली हे वापरतो, हे वर्ड्स वापरतो. तर आपल्याला या वर्ड्सवर काम करायचं आहे की आपण विज्ञानाचा बेसिकली आपल्या रोजच्या वापरामध्ये कोणकोणत्या गोष्टीसाठी वापर करतो त्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे या मुद्द्यामध्ये. ठीक आहे. आणि हा थोडासा कसा असला पाहिजे, अपडेटेड. म्हणजे अगदी तुम्ही मागचे शोध काढून जर याचा अभ्यास करत बसलात तर क्वेश्चन तसे येत नाहीत. त्यामुळे अपडेटेड, रिसेंट, याला करंटशी जोडायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सेकंड मुद्दा बघा. आता सेकंड मुद्दा काय आहे तुमचा सिलेबसचा, तर तो आहे विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये भारतीयांचे यश. आता भारतीयांचे यश, मगाशी जसं आपण म्हटलं की काही शब्द आपल्याला एक्झॅक्टली कळले पाहिजेत कीवर्ड त्यामध्ये की काय म्हणायचं आहे आयोगाला. जनरली विद्यार्थ्यांचं काय होतं, हे पहिले दोन जे पॉइंट आहेत याच्याकडे दुर्लक्ष होतं सिलेबसच्या, आणि या 2 पॉइंट मधूनच मेजॉरिटी क्वेश्चन येतात. जर तुम्ही PYQ आणि सिलेबस अनालिसिस व्यवस्थित केलं तर. मग यामध्ये काय काय आहे, इंडियन सायंटिस्ट, त्या सायंटिस्टना मिळालेले अवॉर्ड्स, त्यांनी मिळवलेले पेटंट्स. ठीक आहे. नीती आयोगाचे काही रिपोर्ट्स असतील, नीती आयोगाने काही स्कीम्स आणल्या असतील, गव्हर्नमेंटच्या काही स्कीम असतील सायन्स टेक संदर्भात, मिनिस्ट्रीच्या काही योजना वगैरे असतील, तर या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. ठीक आहे. या मुद्द्यामध्ये लक्षात येत आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला आहे, इंडियन सायंटिस्ट. लक्षात घ्या. आणि त्या सायंटिस्ट भोवतीच सगळ्या गोष्टी आहेत. हे कोण कोण आहेत ओळखता येईल का? इंडियन सायंटिस्ट कल्पना चावला. हे कोण आहेत, साराभाई. आणि हे कोण आहे, APJ. हे तुम्हाला माहितीच असणार आहेत. राईट. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा काय आहे सिलेबसचा, तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे. आता यामध्ये काय वेगळे बाबा, आधी तर मॅडम भारतीयांचे यश आणि याच्यामध्ये काय फरक आहे बघा. भारतीयांचे यश याच्यामध्ये आपण सायंटिस्टचा अभ्यास करतोय की प्रत्येक सायंटिस्टने काय शोध लावला. ठीक आहे. त्याचं टेक्नॉलॉजीमध्ये रूपांतरण कशा कशा प्रकारे झालं, कोणकोणते अवॉर्ड्स मिळाले त्यांना. ठीक आहे. ते त्यांचं यश आहे ना. आता स्वदेशीकरण म्हणजे आपण असं कोणतं स्वदेशी तंत्रज्ञान निर्माण केलं त्यामधून कुठल्याही देशाची मदत न घेता, तर अशा तंत्रज्ञानाचा इथे आपण अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय आहे, इंडियन इनोव्हेशन्स. मग यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा, गगन आहे, माहिती आहे ना, गगन नाविक आहे, GPS आहे, डिजिटल इंडिया, इंडियन पोर्टल्स, याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेत की नाही. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो. हे प्रश्न येऊन गेलेले आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरून मी हे कीवर्ड्स काढलेले आहेत. ठीक आहे. मुद्दे क्लिअर होत आहेत ना तुम्हाला. बघा, आतापर्यंत आपण पहिला मुद्दा पाहिला. काय पाहिलं, दैनंदिन जीवनातील वापर. दुसरा काय पाहिला, भारतीयांचे यश. आणि तिसरा काय आहे, स्वदेशीकरण. स्टेप बाय स्टेप आलो आपण पुढे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरच आपण अभ्यास करतो, फक्त या मुद्द्याच्या भोवतीच आम्ही फक्त अभ्यास करतो मॅडम, आम्ही पहिले 3 मुद्दे बघतच नाही. बरोबर आहे ना. आपण याला सेपरेटली घेतलेलं आहे. आता हे जे आहेत, जे क्षेत्र दिलेले आहेत, ज्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेले की जागरूकता म्हणजे अवेअरनेस. तुम्ही अवेअर असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत गोष्टी. तुम्हाला याच्यामध्ये रिसर्च नाही करायचं, लक्षात घ्या. पण तुम्हाला बेसिक नॉलेज असलं पाहिजे याचं. मग हे कुठले कुठले आहेत,
माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, नॅनो तंत्रज्ञान, रोबोटिक, जैव तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा हक्क. आता यातला पहिला आपण 2 टॉपिक मर्ज केले, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान. आपण सेपरेट करू शकतो का? जर तुम्ही PYQ सिलेबस अनालिसिस केलं तर तुम्ही हे मुद्दे सेपरेट करणं डिफिकल्ट आहे. ठीक आहे. क्वेश्चनच्या दृष्टीने हे मर्ज होऊनच क्वेश्चन येतात त्याचे, कारण संगणकाचे ऍप्लिकेशन्स, दॅट इज टेक्नॉलॉजी, राईट. आता यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवर किंवा कोणकोणत्या बेसिकली कीवर्ड्सवर आयोग फोकस करतं हे बघूया आपण. तर यातलं सगळ्यात महत्वाचं आहे सायबर सिक्युरिटी. हा ऑल टाइम चालणारे, लक्षात घ्या. सायबर सिक्युरिटी हे तुम्हाला करणंच आहे. ठीक आहे. कारण येणारं युग जे आहे किंवा जे चालू आहे सध्या आफ्टर कोविड, तर टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झालेली आहे. अधिक स्पीडने टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट चालू आहेत. ठीक आहे. तर या केसमध्ये तुम्हाला सायबर सिक्युरिटी खूप महत्वाची आहे आणि ती तुम्हाला माहिती असणंच गरजेचं आहे. याचा कंपल्सरी अभ्यास करा. दुसरं आहे सुपर कम्प्युटर, रॅम, रोम, फ्लॉपी, बेसिक माहिती पाहिजे आपल्याला. GB, MB काय आहे, LED, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, वेब, क्लाउड कम्प्युटिंग, क्वांटम कम्प्युटिंग. जर आपण बघितलं तर बेसिकली या 2 गोष्टीवर सुद्धा क्वेश्चन जनरली येतोय. ठीक आहे. क्लाउड कम्प्युटिंग अँड क्वांटम कम्प्युटिंग. तर हे मुद्दे आपल्याला करायचेच आहेत. याचे काही 2-2 पानांचे नोट्स आपल्याला बनवायचेच आहेत. किमान आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची आहे, काय आहे, कशा प्रकारचे आहे, तर आपल्याला ते करंटशी जोडता येईल, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे अवकाश, संरक्षण आणि परमाणु म्हणजे न्यूक्लिअर. ठीक आहे. या तिन्हीला आपण एकत्र केले. हे पण तसं इंटरलिंक आहे. तर इथे काय काय आहे, कशा कशाचा अभ्यास करायचा आहे, प्लॅनेट्सचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, सेलेस्टियल बॉडीज, सॅटेलाइट्स, उपग्रह, मिशन वेगवेगळे आपण लॉन्च करतो, लॉन्च व्हेकल्स आहेत, GSLV, फिशन, फ्युजन, न्यूक्लिअर टेस्ट, या ज्या गोष्टी, हे जे कीवर्ड्स आहेत याच्या भोवती क्वेश्चन येतात, लक्षात घ्या. हे 3 टॉपिक मी एकत्र केलेत. ठीक आहे. आणि या 3 टॉपिक मध्ये जर आपण बघितलं तर बेसिकली क्वेश्चन याच्या भोवतीच येतात. आणि या सगळे जे काही आपण घटक बघतोय अवेअरनेस वाले, ठीक आहे, भले कम्प्युटिंग असेल, कम्प्युटर असेल, संगणक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, अवकाश असेल, संरक्षण असेल, परमाणु, नॅनो वगैरे जे कुठले घटक असतील ना, तर याच्याशी रिलेटेड इंटरनॅशनल समिट तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि त्या समिटमध्ये काय काय होतंय, काय प्रॉब्लेम येतात, काय समस्या आहेत आणि ते सोल्युशन काय काढतात, हे तुम्ही कंपल्सरी करायचं आहे. जैव तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा हक्क यालाही आपण सेपरेट नाही करू शकत. त्याचं उत्तर ही इंटरलिंकच असणार आहे. जर अगदीच स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आला तुम्हाला तरच तो सेपरेट होऊ शकतो, अदरवाईज लिंक क्वेश्चन येतात त्याच्यामध्येही. आणि जर आपण ऑन एन एव्हरेज बघितलं तर बायोटेक्नॉलॉजीवर मेजॉरिटी प्रत्येक वर्षी प्रश्न आहेत, प्रत्येक वर्षी. ठीक आहे. त्यामुळे याचा वेटेज आपण समजू शकतो की कंपल्सरी आपल्याला हा टॉपिक करायचाच आहे. हा कुठल्याही परिस्थितीत आपल्याला स्किप करायचा नाही, बायोटेक्नॉलॉजी. आणि त्यामुळे आपण बेसिक बायोलॉजी वाचणं सुद्धा गरजेचं आहे जनरल सायन्स मध्ये. आता यामध्ये काय आहे, GM आहे, TKDL आहे, ॲग्रीटेक आहे, फायबर, टेक्सटाईल्स, एन्व्हायरमेंट इश्यूज. आता कसं आहे, हे जे काही मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांशी रिलेटेड हा मुद्दा आहेच की त्याचे एन्व्हायरमेंटल इश्यूज काय आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असतील, बरोबर. TKDL काय आहे, कोणी सांगेल मला? माहिती आहे का TKDL काय आहे? क्वेश्चन येऊन गेलाय. जेनेटिक्स असेल, पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, GI. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचा यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर आता मला सांगा TKDL काय आहे? का मॅडम प्रश्न विचारता तुम्ही मला मध्येच एखादा? ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी. ठीक आहे. TKDL तुम्हाला याच्या लॉंग फॉर्म वरूनच क्लिअर झालं असेल की हे काय आहे. तुम्हाला माहिती आहे हे कोणी निर्माण केलेलं आहे? CSIR आणि आपलं आयुष डिपार्टमेंट या दोघांनी मिळून एकत्रितपणे हा TKDL निर्मिती केलेली आहे, या डिजिटल लायब्ररीची निर्मिती केलेली आहे. येस. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, हे एक्सपेक्टेड आहे.
तुम्हाला हे माहिती असेल तर याचा यूज तुम्ही प्रशासनामध्ये कशा प्रकारे कुठे कुठे करू शकता, इव्हन तुमच्या आन्सर्स मध्ये सुद्धा तुम्हाला याचा कुठे कुठे वापर करता येऊ शकेल, हे तुम्हाला अजून इफेक्टिव्ह बनवू शकतो तुमच्या आन्सरला. ठीक आहे. दुसऱ्या विषयांमध्ये हे लक्षात घ्या. नॅनो तंत्रज्ञान आणि रोबोटिक्स याच्यामध्ये बघा काय काय आहे महत्वाचं. ड्रोन्स, नॅनो पार्टिकल्स, याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत. म्हणजे नॅनो पार्टिकल्समुळे किंवा प्लास्टिक्समुळे वगैरे एन्व्हायरमेंटल इश्यूज कशा प्रकारचे क्रिएट होतात, हाऊ टू टॅकल इट, कशा प्रकारे त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, या संदर्भातले घटक इथेही आपल्याला चर्चा करायचे आहेत. नॅनो मिशन काय आहे आपलं, कशा प्रकारे आहे, का सुरू केलं, ठीक आहे, फायदा काय आहे, नॅनो पार्टिकल्सचा आणि रोबोटिक्सचा बेसिकली एकत्रित कुठे आपण वापर करू शकतो का. जर तुम्ही इमेज बघितली तर तुम्हाला लक्षात येईल रोबोटिक्स आणि नॅनो पार्टिकल्स एकत्रितपणे बऱ्याच ठिकाणी बेसिकली मेडिसिन आणि जे काही आपलं डायग्नोस्टिक रिसर्च आहे याच्यामध्ये जास्त वापर केला जातो. म्हणजे कशा प्रकारे केला जातो म्हणून ते आपण इंटरलिंक करून एकत्र घेतलेलं आहे. तर त्या पद्धतीने त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता बघा आपण सगळा सिलेबस डिकोड केलेला आहे. बरोबर, आपल्याला पूर्व परीक्षेचाही सिलेबस कळलेला आहे आणि मुख्य परीक्षेचा पण सिलेबस कळलेला आहे. आता अभ्यास कसा करायचा हा तर मुद्दा आहेच आहे महत्वाचा. ह्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे एवढं तरी क्लिअर झालेलं आहे आपल्याला. म्हणजे कसं आपल्याला का अभ्यास करायचा आहे आणि कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आता बेसिकली काय होतं, जर हा प्रश्न तुम्ही बघितला तर हा प्रश्न UPSC प्रीचा आहे 2021 मध्ये. जर या प्रश्नाला मी बघा इथे प्रश्न पूर्ण वाचणार नाहीये पण मुद्दा लक्षात घ्या इथं मला काय सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे जर तुम्ही ऑप्शन बघितले, लो डेन्सिटी पॉलिइथिलीन, पॉलिकार्बोनेट, पॉलिइथिलीन टेरिप्थॅलेट, पॉलिविनाइल क्लोराइड. आता इथे कसं आहे बेसिकली तुम्हाला फक्त एक फॅक्ट माहिती असेल तरी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. जसं याचं उत्तर आहे पॉलिकार्बोनेट. ठीक आहे. तर या पॉलिकार्बोनेटचं तुम्हाला इथे उत्तर कळलेलं आहे. तुम्ही फॅक्ट पाठ केली होती, तुम्हाला माहित झालं. ठीक आहे. पण जर तुम्ही UPSCचा पुढच्या वर्षीचा क्वेश्चन बघितला, बघा हा जर क्वेश्चन बघितला तर इथं जे तुम्हाला हे आन्सर नाहीये तुमचं, तुम्हाला अनालिसिस कसं करायचं प्रश्नांचं या संदर्भात सांगण्यासाठी मी हे क्वेश्चन टाकलेले आहेत. लक्षात घ्या की कसे कसे प्रश्न येतात आणि तुम्हाला UPSCच्या PYQs मधूनच कशा प्रकारे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी करता येईल हे चांगल्या प्रकारे कळू शकतं. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे हे. जर आपण बघितलं तर 21ला प्रीला हा प्रश्न आलेला आहे. यामध्ये उत्तर पॉलिकार्बोनेट आहे बरोबर, पण जे उत्तर नाही त्या ऑप्शनवर नेक्स्ट इयर क्वेश्चन आहे. म्हणजे कसं आहे UPSC हे प्रॉपर बघतं की तुम्ही खरंच अभ्यास केला आहे का त्या विषयांचा. ठीक आहे, तुम्ही खरंच चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे का, तुमचा खरंच अप्रोच प्रॉपर डेव्हलप झालेला आहे का, UPSCने दिलेला सिलेबस आणि PYQs तुम्ही प्रॉपर रीड करता का, तुम्ही दिलेल्या या ऑप्शन्सवर पण तुम्ही काम केलं पाहिजे. राईट. जे उत्तर नाही अशा ऑप्शन्सवर पण तुम्ही काम केलं पाहिजे ज्याच्यातून तुम्हाला नेक्स्ट इयर क्वेश्चन मिळून जातो. ठीक आहे. जर हा क्वेश्चन बघितला तुम्ही तर हा बघा पॉलिइथिलीन टेरिप्थॅलेट वर आहे. ठीक आहे. उत्तर तुमचं तुम्ही बघायचं आहे. इथे आपण उत्तर डिस्कस नाही करत आहे, इथे आपण डिस्कस करतोय की स्टडी कसा केला पाहिजे. बरोबर, या मुद्द्याकडे आता शिफ्ट झालोय आपण आणि त्यामुळे हे प्रश्न घेतलेले आहेत. आता आपण मेन्स मधले काही प्रश्न बघूया. जर मेन्स मध्ये बघितलं क्वेश्चन तुम्ही तर 2020 मध्ये बघा, मी जसं मगाशी म्हणाले की बायोटेक्नॉलॉजीवर मेजॉरिटी एक क्वेश्चन 100% येतो. तर बघा इथं 2020 मध्ये चेंजेस इन ऍग्रिकल्चर, सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजी, हा जो क्वेश्चन आहे हा आहे बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड. सेकंड काय आहे इथे अप्लाइड बायोटेक्नॉलॉजी, तुम्हाला डायरेक्ट विचारलेलं आहे अचिव्हमेंट्स अप्लाइड बायोटेक्नॉलॉजीच्या. थर्ड बघा बेसिक प्रिन्सिपल्स बिहाइंड वॅक्सिन डेव्हलपमेंट. आता वॅक्सिन डेव्हलपमेंट जे आहे विदाउट बायोटेक्नॉलॉजी होईल का, थोडं डिफिकल्ट आहे. तर हा वॅक्सिनवर क्वेश्चन आहे आणि बेसिकली कोविडवर. हा करंट रिलेटेड क्वेश्चन आहे लक्षात घ्या.
तसे सगळेच क्वेश्चन जे आहेत ते कुठे ना कुठे करंटला रिलेट केलेले असतात, पण याच्यासाठी जरुरी काय असतं की तुम्हाला बेस माहिती असणं, विज्ञानाचा बेस माहिती असणं. आता हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर क्वेश्चन आलाय बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर क्वेश्चन आलाय. कोणत्या सिलेबस मधल्या कोणत्या टॉपिक मधला मुद्दा आहे हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स? तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, राईट, असं म्हणू शकतो आपण. पण याला कुठे जोडलंय बघा त्यांनी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला त्यांनी जोडलंय क्लिनिकल डायग्नोसिसशी आणि हेल्थशी जोडलेलं आहे, हेल्थ केअर. म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सुद्धा आपल्याला बायोटेकशी कनेक्ट करायचं आहे. म्हणजे मुद्दे लक्षात आले. तुम्हाला स्टडी करताना बेसिकली विषय आधी समजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारे ते विषय समजणार नाहीयेत तोपर्यंत तुम्हाला हे इंटरलिंक करून आन्सर नाही लिहिता येणार आहे. त्यामुळे बेसिकली आधी ट्रॅडिशनल कन्सेप्ट क्लॅरिटी आणि तो विषय समजून घेण्याकडे फोकस करा आणि मग PYQ नुसार अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. कीवर्ड्स मात्र समजून घ्यायचे आहेत PYQ वरून सुरुवातीलाच. मग आता या विषयाचा अभ्यास कसा केला पाहिजे? तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, पहिला मूलभूत संकल्पना समजून घ्या. त्या कुठून समजून घेणार आपण? विज्ञानमधून. विज्ञानमधून आधी मूलभूत संकल्पना समजून घ्यायच्या आहेत विज्ञानाच्या. त्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर त्याचा तंत्रज्ञानात्मक वापर करणार आहे आपल्याला. म्हणजे सेकंड काय आलं तुमचं मग? तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाच्या पुढे काय आलं मग? त्याला चालू घडामोडींशी आपण कनेक्ट करायचं आहे. म्हणजे जोपर्यंत तुमचं सायन्स व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपण तंत्रज्ञानाकडे जायचं नाहीये आणि तंत्रज्ञान व्यवस्थित स्टडी केल्यानंतर मगच त्याला चालू घडामोडींशी आपल्याला जोडायचं आहे. लक्षात घ्या. तेव्हाच आपल्याला चांगले गुण मिळणार आहेत विज्ञान तंत्रज्ञानामध्ये. ठीक आहे. आता यामध्ये हे 3 घटक महत्वाचे झाले. याच्या व्यतिरिक्त आता करंट मध्ये सुद्धा स्पेसिफिक आपण दिलेलं आहे नोबेल पारितोषिक विजेते संशोधन. जर आपण जनरली बघितलं तर नोबेल पारितोषिक विजेते जे संशोधन असतात यामध्ये जर भारतीय असतील तर ते कंपल्सरीच आहे तुम्ही करणं. ठीक आहे. पण भारतीय नसतील तरीही खूप जास्त काही नाहीये. किती पुरस्कार दिले जातात? माझ्या मते 6. बरोबर, 6 की 7. बरोबर आहे ना. त्यामध्ये मॅथ्सला एक दिलं जातं, एक तुमचं पीसचं आहे. तुम्हाला कुठले करायचे आहेत? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मेडिसिन. बरोबर आहे ना. साहित्याचा पण आपला सायन्सचा काही तसा रिलेशन नाही आहे. तर हे जे 4 टॉपिक आहेत, कुठले कुठले सांगितलं मी? फिजिक्स, केमिस्ट्री, बायो प्लस काय? बायोला मिळतं का? मेडिसिन. आता आपण रिसोर्सेस पाहिलेले आहेत. बरोबर. तर विजन IAS मेन्स 365 आपण कधी घ्यायचं आहे? ज्या वर्षी आपण अटेम्प्ट देणार आहोत त्या वर्षी घ्यायचं आहे. ठीक आहे. विज्ञान तंत्रज्ञान या विषयाची तयारी कशा प्रकारे केली पाहिजे, अभ्यास का केला पाहिजे, का इम्पॉर्टन्स आहे त्याचं या पूर्ण परीक्षेमध्ये. ॲज अ प्रशासक म्हणजे ॲज अ ऑफिसर जर आपण विचार केला, ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर जर आपण विचार केला तर आजच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झालेली आहे की त्याचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचंच आहे आणि ते तुम्हाला माहीत असणंच गरजेचं आहे. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला ती प्रशासनामध्येही तितकीच हेल्पफुल राहणार आहे एक बेस्ट अधिकारी होण्यासाठी. आणि सक्सेसफुल होण्यासाठी, एक अधिकारी बनण्यासाठी सुद्धा त्या प्रोसेसमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की प्रत्येक स्टेपवर तुम्हाला ती गरजेची आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादं सोल्युशन देतो, जसं आपण नीतिशास्त्रामध्ये बघितलं की नीतिशास्त्रामध्ये कसं आहे की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग कपॅसिटी पाहिली जाते. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना एखादा प्रॉब्लेम आहे तर त्याचं सोल्युशन देत असताना तुम्हाला विज्ञान जास्त चांगल्या प्रकारे हेल्प करू शकतं, विज्ञान तंत्रज्ञान. म्हणून त्याचा अभ्यास पण तितकाच महत्वाचा आहे. आता या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे. यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारा. आता याच सिरीज मधलं उद्या तुमचं अजय सरांचं तयारी भूगोल विषयाची हे सेशन आहे आणि परवा अमोल सरांचं तयारी नीतिशास्त्र विषयाची हे सेशन आहे संध्याकाळी 7 वाजता सेम टायमिंगला. ठीक आहे.
अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहिलेलं आहे की विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाची तयारी कशा प्रकारे केली पाहिजे। विषय डायनॅमिक असेल तरी तो तितकाच इम्पॉर्टंट आहे आणि महत्त्वाचा आहे आणि तो आपण स्किप करता कामा नये। या विषयासंदर्भात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट असेल, कोणतीही शंका असेल तर आमच्याशी कम्युनिकेशन करा। खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आमचं ॲप डाउनलोड करा, आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा। थँक्यू। द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।